दुर्गाडी किल्ल्याला आत्तापर्यंत मला वाटतं 16 ते 17 कोटी रुपये जे आहे ते अगोदरच राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये बुरुज बांधणी असेल, त्याचबरोबर वेगवेगळे सुशोभीकरण असेल, हे करण्याचं काम जे आहे हे दुर्गाडी किल्ल्यावरती केलेलं आहे। भविष्यामध्ये जे काही निधी लागेल अजून या दुर्गाडी किल्ल्याच्या विकासासाठी तो देखील जो आहे आत्तापर्यंत जसा निधी दिला तसाच निधी याच्या पुढे देखील दिला जाईल। इथे मेरीटाईम बोर्डची मोठी जागा आहे, ती देखील डेव्हलप करण्याचा मानस जो आहे हा सगळ्या कमिटीचा आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अजून लोकांना जी आहे ती सुविधा मिळेल। त्याचबरोबर भटाळे तलावचा पण विकास हा देखील एक मोठा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे, तो देखील सोडवण्याचं काम जे आहे ते आपण करू। आणि आपण पाहत असाल की खाली सबमरीनच्या माध्यमाने म्युझियम देखील उभारण्याचं काम आज दुर्गाडी किल्ल्याच्या शेजारी झालेलं आहे। त्याचबरोबर एक शिप देखील ह्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी ठेवण्याचं काम आपण केलेलं आहे। मला वाटतं सूर्यवंशी जेव्हा आयुक्त होते तेव्हा त्यांनी हा पुढाकार घेतला होता आणि हळूहळू जो आहे तो दुर्गाडी किल्ल्याचा असेल, आजूबाजूच्या परिसराचा असेल, हा विकास करण्याचं काम जो आहे तो आपण करतो।